नमस्कार. जागतिक मृदा दिन संदर्भात या आपल्या संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. मृदा म्हणजे माती. माती ही सर्व जीवसृष्टीचा आधार आहे. अन्न सुरक्षा आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तिचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. वनस्पतीच्या जीवनासाठी माती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या पुढाकाराने जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. हा उत्सव अन्न सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासाठी माती किती महत्वाची आहे याबद्दल जागरूकता वाढवतो. जागतिक मृदा दिन साजरा करण्याचे मुख्य उद्देश म्हणजे निरोगी मातीचे महत्त्व ओळखणे आणि त्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी प्रयत्न करणे. आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया म्हणजे माती. अन्नधान्याच्या 90% गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. जंगले वाढवण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा 1/4 भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैवविविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडवण्याची, साठवण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही. सन 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संघ या संस्थेने जागतिक मृदा दिन या संदर्भात शिफारस केली होती. सन 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 5 डिसेंबर हा दिवस अधिकृत जागतिक मृदा दिन या शीर्षकांतर्गत साजरा करण्याचे घोषित केले. इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सेस म्हणजे आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संघ या संस्थेची स्थापना सन 1924 मध्ये झाली. या संस्थेचा उद्देश मृदा विज्ञानाच्या सर्व शाखांना आणि त्यांच्या अनुप्रयोगांना चालना देणे, शास्त्रज्ञ आणि मृदा विज्ञानाच्या अभ्यास आणि अनुप्रयोगामध्ये गुंतलेल्या इतर व्यक्तीमधील संपर्कांना प्रोत्साहन देणे आहे. वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी आणि मानवजातीच्या फायद्यासाठी अशा संशोधनाचा उपयोग पुढे नेण्यासाठी या संस्थेमध्ये जगभरातील सुमारे 86 शास्त्रज्ञांसह सुमारे 55,000 राष्ट्रीय आणि प्रादेशिक संस्था आहेत. आणखी 57 देशांमध्ये वैयक्तिक सदस्य आहेत. जागरूकता कार्यक्रम आणि कार्यशाळा, चर्चासत्र आणि शेतकऱ्यांना मृदा परीक्षण संदर्भात व्यवस्थापनाची माहिती देऊन जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. वसिली वॅसिलिव्हिच डोकुचायेव या शास्त्रज्ञाला मृदा विज्ञानाचे जनक मानले जाते. मृदा विज्ञान हे नैसर्गिक वातावरणातील मातीचा अभ्यास आहे. डोकुचायेव यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा व्यापक भौगोलिक अभ्यास केला. विज्ञानातील त्यांचे योगदान लक्षणीयरित्या माती नकाशावर आणले. त्यांच्या मते हवामान आणि स्थलाकृतिक घटकासारख्या भूगर्भीय घटकाव्यतिरिक्त आणि मृदा निर्मितीच्या कालावधीनुसार मृदा प्रकारातील भौगोलिक फरकांचे स्पष्टीकरण इतर चल म्हणजे बदलणारे घटक सुद्धा महत्वाचे आहे. डोकुचायेव यांनी मातीचे वर्गीकरण विकसित केले. त्यांच्या कल्पना अनेक मृदाशास्त्रज्ञांनी स्वीकारल्या, ज्यात हन्स जेनी यांचा समावेश होता. डोकुचायेव यांच्या मृदा विज्ञानावरील कार्यामुळे मातीच्या वर्गीकरणाची एक प्रणाली निर्माण झाली, ज्यामध्ये माती निर्मितीसाठी 5 घटकांचे वर्णन केले गेले. डोकुचायेव यांच्या संशोधनामुळे अनेक रशियन संज्ञा आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान शब्दसंग्रहाचा एक भाग बनला. उदाहरणार्थ पॉडोसोल, ग्ले, सोलेनेसेट्स वगैरे वगैरे. मंगळ ग्रहाचे एका विवराचे नाव डोकुचायेव यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संघाने मृदा विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्काराच्या समतुल्य डोकुचायेव पुरस्काराची स्थापना केली आहे. माती हा पृथ्वीच्या कवचाचा सर्वात वरचा थर आहे, ज्यामध्ये हवा, पाणी, अजैविक खनिजे म्हणजे खडक, वाळू, चिकणमाती आणि स्लीट आणि इतर सेंद्रिय पदार्थ म्हणजे मृत वनस्पती, मृत प्राणी असतात. ते वनस्पतीसाठी अन्नाचा स्रोत बनवते. कीटक, सेंट्रिपीड, बिळात राहणारे प्राणी, सूक्ष्मजीव आणि इतर अनेक प्राण्यांना आश्रय देते, म्हणून त्याला पृथ्वीची त्वचा असेही म्हणतात. मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकामध्ये रंग, पोत, रचना, जाडी, खनिज सामग्री आणि सेंद्रिय पदार्थ यासारख्या अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या निर्मिती दरम्यान माती वेगवेगळ्या स्तरामध्ये व्यवस्थित केली जाते. यातल्या प्रत्येक थराला मातीचा क्षितिज किंवा सॉइल हॉरिझॉन असे म्हणतात. आणि जेव्हा हे थर एकावरती एक क्रमाने मांडले जातात तेव्हा ते मातीचे प्रोफाईल बनवते. माती प्रोफाईल हा मातीच्या खड्ड्याने उघडलेला मातीचा एक उभा छेद आहे किंवा भाग आहे. मृदा विज्ञानात मृदा स्तराचे लक्षणीय महत्व आहे. मृदा स्तर हे मातीच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावून अनेक प्रक्रिया समजावून घेण्यास आणि मातीचे विविध प्रकार निर्धारित करण्यास अनुमती देते.
हे मातीच्या वर्गीकरणासाठी आधार देखील बनवते. 6 भिन्न स्तर किंवा क्षितिजे किंवा हॉरिझॉन या मातीच्या रचनेमध्ये आहेत, जे परिपक्व माती प्रोफाईल तयार करतात. हे स्तर किंवा क्षितिजे किंवा प्रोफाईल OAECB आणि R या इंग्रजी अक्षराद्वारे दर्शवले जातात. एखाद्या ठिकाणच्या मातीमध्ये वरीलपैकी एखादा स्तर नसेल तर ती माती अपरिपक्व असल्याचे समजतात. चला तर मग मातीच्या या प्रत्येक स्तरासंदर्भातील माहिती घेऊया. मातीचा पहिला स्तर म्हणजे O, हॉरिझॉन. O हे अक्षर ऑर्गॅनिक साठी वापरला जातो. हा सेंद्रिय स्तर आहे. हा स्तर वनस्पती आणि मृत प्राण्याच्या अवशेष यासारख्या सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या मातीचा सर्वात वरचा थर आहे. उच्च सेंद्रिय सामग्रीमुळे हा थर सामान्यतः काळा तपकिरी किंवा गडद तपकिरी असतो. ओ मृदा स्तर किंवा सॉइल हॉरिझॉन काही मातीत पातळ आहे, काही ठिकाणी जाड आहे किंवा काही बाकीच्या ठिकाणी अनुपस्थित आहे. ओ हॉरिझॉन खालचा स्तर म्हणजे ए हॉरिझॉन. त्याचा रंग गडद तपकिरी आहे कारण त्यात जमिनीतील जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ असतात. ए हॉरिझॉन किंवा वरच्या मातीला अशा प्रकारे बुरशी थर देखील म्हणतात. वरची माती ही तीव्र जैविक क्रियाकलापांचा प्रदेश आहे आणि त्यात सर्वाधिक पोषक असतात. या थरामध्ये कीटक, गांडूळ, सेंटीपीड, बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर प्राणी आढळतात. बुरशी जमिनीच्या वरच्या भागाला खूप सच्छिद्र बनवते, ज्यामुळे बियाणे उगवण करण्यासाठी आवश्यक हवा आणि आर्द्रता ठेवता येते. येथे झाडे आपली मुळे खोलवर पसरवतात, ज्यामुळे वरची माती एकत्र ठेवता येते. या थरात खनिजे आणि चिकणमातीचे कण ताजे पाण्यात विरघळतात आणि जमिनीत पाणी झिरपल्यामुळे खालच्या थरात वाहून नेतात. ई हॉरिझॉन म्हणजे इल्युफिएशन लेयर. या थरामध्ये ओ आणि ए स्तरामधून बाहेर पडलेल्या पोषक घटकांचा समावेश होतो आणि म्हणून त्याला इल्युफिएशन लेयर म्हणतात. चिकणमाती, खनिजे आणि सेंद्रिय पदार्थांच्या लिचिंगमुळे हा थर वाळू, स्लीट, कण, क्वार्ट्ज आणि इतर प्रतिरोधक पदार्थांच्या उच्च संहतीसह तयार होतो. ई स्तर बहुतेक मातीत अनुपस्थित असतो, परंतु जंगली भागात ई स्तराची जाडी जास्त असते. मुख्यतः वरच्या मातीच्या खाली आढळणारा एक थर म्हणजे बी हॉरिझॉन. याला सबसॉइल किंवा बी हॉरिझॉन सुद्धा म्हणतात. बुरशीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा रंग वरच्या मातीपेक्षा हलका असतो, तथापि ते वरच्या मातीपेक्षा तुलनेने अधिक कठोर आणि संक्षिप्त आहे. या थरात कमी सेंद्रिय सामग्री आहे, परंतु मातीच्या वरच्या भागातून खाली पडलेल्या खनिजांनी समृद्ध आहे. लोह, ऑक्साईड, अल्युमिनियम ऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट यासारख्या विशिष्ट धातूंचे विशिष्ट खनिजे आणि क्षार मोठ्या प्रमाणात साठवून राहण्याचा प्रदेश म्हणजे जमिनीची ही माती. या थरात चिकणमाती असल्यामुळे पुरेसे पाणी असते. शेतकरी अनेकदा त्यांच्या शेतात नांगरणी करताना वरची माती आणि उपमाती मिसळतात. सी हॉरिझॉन किंवा पॅरेंट रॉक हा स्तर रेगोलिथ किंवा सॅप्रोलाइट म्हणून ओळखला जातो आणि हे जमिनीच्या अगदी खाली असते. या थरापासून सर्व वरच्या थरांचा विकास झाल्यामुळे त्याला मूळ खडक असेही म्हणतात. सी हॉरिझॉन हा सेंद्रिय पदार्थापासून अलिप्त आहे आणि तुटलेल्या बेडरॉक्सने बनलेला आहे, त्यामुळे हा कठीण होतो. वनस्पतीची मुळे या थरात जात नाहीत. हा थर म्हणजे पृथ्वीच्या आतील थर आणि वरचा ए आणि बी यामधील संक्रमण आहे. आर हॉरिझॉन हा स्तर म्हणजे कठीण पाया. ते उघड झाल्यास त्याला आउटक्रॉप म्हटले जाईल. सी हॉरिझॉन मध्ये हाताने काढता येणारे तुकडे केलेले बेडरॉक असतात, तर आर हॉरिझॉन मधील बिछाना हा एक सतत घन वस्तुमान असतो, ज्याला तोडण्यासाठी आणि काढण्यासाठी खूप यांत्रिक शक्ती किंवा ताकद आवश्यक असते. अपक्षय झालेल्या खडकांचा भोगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ, असंख्य सूक्ष्म जीव या मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकामध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असणारे पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार, कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदाची निर्मिती होते. मृदा ही वेगवेगळ्या खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते, जे एकत्रितपणे पृथ्वीच्या वरच्या जीवनास सहाय्यभूत ठरते. नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची 4 प्रमुख कार्ये आहेत. वनस्पती उगवणीचे, वाढीचे माध्यम आहे. ती पाण्याची धारण पुरवठा शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती सजीवांची वसतिस्थान आहे. हे सर्व प्रकारे सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात. मातीचे प्रकार रेगूर मृदा, तांबडी मृदा, काळी मृदा
आणि इत्यादी हे प्रकार आहेत. मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक आणि कालावधी या 4 घटकामुळे मृदाची निर्मिती होते. प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकांच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे वितरण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसॉल्ट या मूळ खडकाचे वितरण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला रेगूर मृदा सुद्धा म्हणतात. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. प्रादेशिक हवामान हा मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक आहे. मूळ खडकाचे वितरण होऊन हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानानुसार ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेले पाहायला मिळते. उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसॉल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जंबी मृदा तयार होते. हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या नियमित मृदेपेक्षा वेगळा आहे. खडकाचे वितरण होऊन त्याचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. हे जैविक पदार्थ त्या प्रदेशातील वनस्पती, प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात. तसेच त्यांचे विविध जीवनमार्फत विघटन होते. गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या अशा इत्यादी प्राण्यांच्या विघटनामुळे ह्युमस नावाचा पदार्थ होतो. विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. अनेक जीवनमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळे अलीकडे गांडूळ निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचे वितरण, हवामान, जैविक घटक या सर्व बाबी समावेश होतो. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीची कालावधी मोठा असतो. उच्च दर्जाच्या मृदेची कालावधी 2.5 सेंटीमीटर थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. जास्त तापमान, जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त लागतो. निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो, ज्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. मृदेचे मुख्य प्रकार 5 आहेत. रेताड मृदा, काळी मृदा, जांभी मृदा, किनारपट्टीतील गाळाची मृदा, पिवळसर तपकिरी मृदा वगैरे वगैरे. रेताड मृदा पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरणार्थ अजंठा, बालाघाट, महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. विदारण क्रिया व कमी पाऊस याच्या परिणामातून या प्रकारची मृदा तयार होते. रेगूर किंवा काळी मृदा कापसाची मृदा या नावाने ओळखले जाते. ही मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यामधील गाळाची मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी मृदा तर पूर्व भागात मध्यम काळी मृदा आढळते. दिसायला काळी असली तरी मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते. सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीवर व पूर्व विदर्भात जांभी मृदा या प्रकारचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाच्या वातावरणातील प्राणवायू संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून ही मृदा निर्माण केली जाते. या मृदेचा रंग तांबडा असतो. कोकणातली मृदा म्हणजे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी असा असतो. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झालेली आहे. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशातील मृदा म्हणजे पिवळसर तपकिरी मृदा. ही मृदा फारशी सुपीक नसते. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्रीचा पर्वतीय भागात ही मृदा आढळते. मृदा ही पृथ्वी या ग्रहावरील सर्वात वैविध्यपूर्ण परिसंस्था आहे. मृदा ही खनिज, हवा, पाणी, सेंद्रिय पदार्थ आणि अनेक सजीवांनी बनलेली एक नैसर्गिक संस्था आहे.
विश्वास ठेवणे कठीण आहे, पण मृदेशिवाय पृथ्वीची जमीन खडकाच्या निर्जीव तुकड्यापेक्षा वेगळी असते. मृदाचे महत्त्व समजून घेण्यासाठी दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. चला तर मग मृदेच्या जैवविविधतेचे रक्षण करूया. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.